मंडळी नमस्कार. मराठी चित्रसृष्टीमध्ये मी नम्रता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. 9 फेब्रुवारीला आता आपल्याकडे डिलिव्हरी बॉय हा नवीन सिनेमा येत आहे सिनेमागृहात आणि त्याच्या ट्रेलरसाठी आज मी इथे आले आणि आता आपण गप्पा मारणार आहोत सगळ्यांच्या ओळखीचा आणि लाडका पृथ्वी प्रताप यांच्याबरोबर. तुला आम्ही शंकर्या, पृथ्वी हे सतत ऐकत असतो टी व्हीवरती. आता या सिनेमामध्ये तुझं नाव काय, तुझी भूमिका काय, तू स्वतःच सांग. तुम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधनं मला वेगवेगळ्या पात्रांमध्ये पाहिलेलंच आहे. कधी शंकर्या, कधी मास्तर, कधी मोना डार्लिंग सोबत असणारा शेफ, कधी रोमॅन्स करताना बघितलं, कधी रोमॅन्स करताना बघितलं. येस असतं पण रोमॅन्स करता हसवताना पाहिलेलं आहे. पण या सिनेमात मी रोमॅन्सही करत नाही आहे, पण हसवतोय. मी हसवतोय. यात माझं जे पात्र आहे ज्याचं नाव आहे चोचा. चोचा हे एक असं पात्र आहे जे गावात का आहे त्याचं काही कामच नसतं. म्हणजे तो नुसता बसून असतो त्याच्या भाऊसोबत. प्रथमेश परबचा हा जवळजवळ राईट हँड, जिगरी, काळजाचा तुकडा, शिष्य असं सगळं आहे. आणि भाऊला जे करायचं आहे ते चोचाला पण करायचं आहे. जिथे प्रथमेश, जिथे भाऊ तिथे चोचा, अशी एक जोडगोळी आहे गावातली जी काही कामं करत नाही, काही नाही, उगाच टवाळक्या करत असते. पण अशात त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी घडतात आणि त्यांना सरोगसीबद्दल माहिती मिळते आणि मग ते पैशांसाठी सरोगसी करूया इथपासनं सरोगसी किती महत्त्वाची आहे इथपर्यंत एक प्रवास करतात. हा प्रवासच आमचा सिनेमा आहे जो तुम्हाला 9 फेब्रुवारीला थिएटर्समध्ये पाहता येईल. म्हणजे विषय खरंच जनजागृतीचा आहे, पण सरोगसी ह्यांना माहिती पडते तेव्हा पण तो म्हणजे तुम्हाला विनोदासारखंच वाटतंय आणि ते लोकांपर्यंत खूप हसत आणि छानपैकी पोचतंय. खरंच त्यासाठी तुझं आणि प्रथमेशचं खूप सारं कौतुक आहे आणि अंकिताचं सुद्धा. आणि मला असं विचारायचं आहे की आता तुझं घर घेण्याचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं, त्यासाठी तुझे अभिनंदन. मग आता कोणतं स्वप्न बघतोयस की वास्तू तथाच तू म्हणत असते ना म्हणून म्हटलं. नाही, माझं खरं तर मी आत्ता सुरुवात केली आहे ते स्वप्न पूर्ण करायला. माझं जे स्वप्न आहे ते मी मागेही बोलून दाखवलं होतं की मला एक मोठं पेंट हाऊस घ्यायचं आहे. त्या पेंट हाऊसमध्ये मला माझ्या आईला ठेवायचं आहे. ते स्वप्न पूर्ण, पेंट हाऊसचं स्वप्न पूर्ण नाही झालं आहे, पण त्या स्वप्नाची सुरुवात मी एका छोट्या घरापासून केली. आई खूप खुश असणार. आई खूप खुश आहे आणि माझ्या आयुष्यात तेच आहे. माझी आई खुश तर मी खुश. मला काय वेगळं काही नको. बघितलं की आम्ही अरे किती गोड. त्यामुळे माझं तेच चाललंय की आईसाठी जेवढी स्वप्न आहेत आता तिला जे हवं आहे ते सगळं तिला वेळोवेळी देत राहायचं. आणि तिने मागितलं आणि मला नाही म्हणायची वेळ आली तर मला वाईट वाटतं. बरोबर, जसं भाऊ चोचा तसं आई आणि तू. आई जे म्हणेल ते बाबा, त्या आईच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकणार मी. बरं, मला अजून विचारायचं आहे की तू असं म्हणालास की 10 वर्षापूर्वी एका सिनेमामध्ये आला होता, त्याच्यानंतर आता तुझा हा सिनेमा. मग आता नाटकात कधी आम्ही तुला बघणार? येस, नाटक माझं व्यावसायिक नाटक मी याआधी केलीत काही नाटकं, पण अनफॉर्च्युनेटली त्याचे प्रयोग 5-6च्या वरती झाले नाही. जास्तीत जास्त प्रयोग केलेलं नाटक 13 प्रयोग केले होते. अच्छा. पण येस, प्रयत्न सुरू आहेत. स्क्रिप्ट शोधतोय. काही स्क्रिप्ट ऐकल्यासुद्धा आहेत, काही एखाद स्क्रिप्ट आवडलंसुद्धा आहे, काही जुळवाजुळव चालली आहे. पण हो, नव्या वर्षात लवकरच एका नाटकातनं तुम्हाला भेटायला येणार आहे. बरं, सगळी जुळवाजुळव नाटक, सिनेमा ह्याच्यासाठी की काही आयुष्यात सुद्धा जोडीदाराची जुळवाजुळव? माझं लग्न मला वाटतं मी सिनेमाशी, माझ्या क्राफ्टशी, अभिनयाशी केलेलं आहे. पण येस, लग्नाचा अजून विचार केलेला नाही आहे, पण येस, सून ऑर लेटर नक्कीच करेन. अच्छा. बरं, जाता जाता आमच्या मंडळींना डिलेव्हरी बॉय दिसतोय बॉक्समध्ये की डिलेव्हरी होते, बाबू येतोय डिलेव्हरी, तर काय सांगशील? म्हणजे विनंती कर, आव्हान कर प्रेक्षकांना की पिक्चर सिनेमा बघायला या. मी इतकंच आवाहन करेन की आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे तुमच्यासमोर. आमचं नवीन काम घेऊन आलो आहे. इतकाच प्रयत्न आहे की तुमचं मनोरंजन व्हावं आणि त्यात कुठेही कोणाचाही भावना दुखावल्या जाऊ नयेत याचाही खूप कसोशीने प्रयत्न केलेला आहे. तर 9 फेब्रुवारीला आमचा जेव्हा सिनेमा रिलीज होणार आहे तेव्हा प्लीज तुमचे आशीर्वाद आम्हाला हवेत. ते कसे तुम्ही देऊ शकाल तर थिएटरमध्ये जा. 9 फेब्रुवारीला आमचा डिलिव्हरी बॉय हा सिनेमा पहा. कारण माझं ठाम मत आहे की मराठी सिनेमा हा फक्त मराठी प्रेक्षकांमुळे चालतो आणि मराठी प्रेक्षक हा जगातला उत्तम आणि सुजाण प्रेक्षक आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही हा सिनेमा पहा. आणि पृथ्वी, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मराठी चित्रसृष्टीकडून शुभेच्छा. थँक्यू.